आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर हॅलो हाय गाईज. सो आम्ही आज चाललोय नामादेवीला. भांडूपच्या सुप्रसिद्ध जागेवर, जिथे बरीच लोक जातात. आजपर्यंत कोणी दाखवलं नाहीये. सो मी आज या ब्लॉगच्या मार्फत ते दाखवतो. नामादेवी मंदिर आहे वरती आणि तिथे नदी आहे, शेती केली लोकांनी, बरंच काय काय. सो आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवतो. सो आपण आता सध्या प्रभात ह्या मंडळाच्या इथून जात आहोत आणि हे तुम्ही बघू शकता पुढे इथूनच ते नामादेवीचं डोंगर दिसत आहे. पण आमचा टेंभीपाड्यापासून आम्हाला अर्धा तास लागतो ना. हां, अर्धा तास आम्हाला लागतो तिकडे जायला. सो आम्ही बऱ्याच वर्षानंतर चाललो आहे. आम्ही रमाबाईच्या जंगलामध्ये जात असतो क्रिकेट खेळण्यासाठी. सो इथे आमचं जास्त जाणं नाही होत आणि बऱ्याच दिवसांनी चाललो आहे. बघूया आता काय कसं काय चेंजेस झाले तिकडे, काय कसं झालं आहे. जे लोक जात असतील त्यांना तर कंटिन्यू त्यांना माहिती असेल. आम्हाला काय एवढं तिथलं नॉलेज नाही. आमच्यासोबत ही मंडळी आहेत. सो त्यांच्या पाठोपाठ आम्ही चाललो आहे. प्रत्येक गोष्टी असेल छोट्या मोठ्या त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. ठीक, गेले 10 मिनटं चालतो आहे आम्ही आणि आत्ताशी ह्या मंदिर सॉरी मस्जिदच्या इथे पोहोचलो. अरे भगवा दिसलं वरती मला. मैं आ जाऊं क्या अपनी पर? गेट पण भगवा दिसत. ठीक आहे, आपल्याला सगळं आपण सगळ्यांना समान मानतो. इथे पण एक मस्जिद आहे काहीतरी हां या साईडला आहे. गेले 10 मिनटं चालतोय आम्ही. बघा अजून किती वेळ. बऱ्याच वर्षानंतर चाललो त्यामुळे आम्हाला एवढा अंदाज नाही आहे काय आता कसा असेल. पण प्रत्येक गोष्ट येऊन अडते. पाऊस पाहिजे होता है ना, पाऊस पाहिजे होता. पावसात जी मजा येते ना ट्रॅकिंगला ती कुठेच नाही येत. म्हणजे कोणतीही जागा असून ते पावसात खूप मजा येते. त्या दिवशीच मी खंडोबा टेकडीला गेलेलो घाटकोपरला. खूप छान छान वातावरण होतं. पाऊस नव्हता, पावसाची कमतरता होती. बघूया इथे कसा व्ह्यू भेटतो आपल्याला बघायला. हे बघा मस्जिद आलं, सेम ताजमहल सारखं दिसतंय. सुरुवात झाली आमची एंट्री जंगलामध्ये जायला नामादेवीच्या. सो इथला हा रस्ता आहे. इथून मुलुंडला जातो रस्ता. हा पट्टा कुठचा आहे जंगलाचा? मुलुंड कॉलनी. मुलुंडवरनं पण मुलुंडच्या लोकांना जवळ पडेल ना. ॲक्च्युली मुलुंडच्या लोकांना जवळ आहे बस स्टेशन. आमच्या गावात बघ अडकलं. ऊन आहे तर मजा नाही, पाऊस असला पाहिजे. वरती खूप छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही तिकडे. बघतोय वर जाऊन पाऊस पडलाय. पडायला पाहिजे, पाऊस पडला तर अजून मजा येणार. हा बघा हा गेट आहे खाली आणि ह्या गेटमधून इथून एंट्री आहे. ॲक्च्युली खालून एंट्री आहे पण बरेच लोक वरनं सुद्धा जातात. रस्ता माहीत नाही ॲक्च्युली, लय वर्षांनी येतो आहे आपण इथे. लहानपणी आलेलो मी, मला वाटतं 4-5 वर्षाआधी. तेव्हा लहान नव्हतं, मोठाच होतो. बघूया आता त्यांना माहिती रस्ता. आपले जे मंडळी आहेत सोबत मित्रमंडळी त्यांना माहिती. आपण आतला गोष्टी पण त्यांनाच माहिती. नदी खास म्हणजे नदी बघायची मला. सो खूप चांगली आहे नदी. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा पाऊस होता पण आता पाऊस नाही. सो बघूया विदाऊट पावसाचं पण काय मजा येते, कशी काय बघायला भेटते आपल्याला. बघूया आपण. हाय करो. हाय, तुझं नाव काय? पळाली पोरं. त्यांना वाटलं दमदाटी करतं वगैरे. बघा नदी चालू झाली, इथूनच नदी चालू झाली. खूप छान आहे. मला वाटतं आमच्या इथल्या जंगलापेक्षा इथलं वातावरण खूप छान आहे. पाऊस नाही आणि पाऊस नाही म्हणून, जर पाऊस असता ना इथे बघा तिथनं ती नदी आहे पूर्ण. हा जो वडा आहे छोटा मोठा, इथे ह्या साईडला आहे बघा खेकड्यांची बिळ आहेत भरपूर सारे. इथे पकडून गेलेत ॲक्च्युली खेकडे. हे बघा इथे पण काहीतरी आहे वाटतं. सो बघूया चला पुढे जाऊन. हे बघा हे पावसामध्ये नाही, हे जे वडा आहे छोटासा तो खूप भरलेला असतो. खूप इथेच खूप गर्दी असते. आणि बघूया पुढे पुढे चाललो आहे आता. मला काय माहीत नाही एवढं. हे बघा इथून पण पाणी येत असतं पण आता पाऊस नसल्यामुळे खूप कमी पाणी आहे. ह्याला पाणी आहे ॲक्च्युली, झाडावर माकडं सुद्धा आहेत पाठी. पाणी कमी आहे, थोडंसं आहे पण कमी आहे. ही आहे खूप भारी.
हे आमच्या कोकणात दिला व्हाळा म्हणतात. कोकणी व्हायचं बघा, ही खूप भरलेली असते जेव्हा पाऊस असतो. आम्ही लास्ट टाइम तिकडे गेलेलो त्या साईडला. कपडे हा, लेडीज लोक कपडे वगैरे धुतात त्या साईडला, बरेच लोक येतात. आणि ह्याच्यातनं चालायला सुद्धा पाय गुडघ्यापर्यंत भिजतात. हे बघा, पोरं तिथे पोहायला आलेले आहेत. हा, सो गुडघ्यापर्यंत भिजतात इथे पाय. पण आता सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी एवढं भरलेलं नाही आहे. पाऊस असल्यावर खूप मजा येईल. आता तर सध्या ऊन होतं बाहेर, जेव्हा आम्ही होतो तेव्हा ऊन होतं आणि आता ऊन नाही आहे. ही झाडं खूप आहे तिथे. हे जे कसली झाडं माहीत नाही, मला वाटतं ताडगोळा असतो ना, ताडगोळा, त्याची झाडं आहेत ॲक्च्युली. ते मला काय एवढं नॉलेज नाही याच्यामधलं, पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय मी. आपल्याला अजून वरती जायचंय, अशा नदीच्या वाटेने खूप वरती जायचंय. सो मजा तर येते. पुढे बघूया, सगळ्यांना घेऊन एकत्र वरती जाऊन एक सिनेमॅटिक शॉट घेणार आहे. टाइम लॅप्स पण टाकणार आहे मी. स्टँड सुद्धा आणलाय मी आहे, पुढे एकाने धरलाय. आपल्याकडे स्टँड आहे, त्या स्टँडवर लावून एकदम सिनेमॅटिक शॉट घ्यायचा विचार करतोय मी. बघूया, जेवढी चांगली व्हिडिओ येईल ना तेवढी चांगली व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला. सो आता चलूया, आपण पुढे चलूया. साप दिसलाय आम्हाला, पानेरी. हे बघा, हा दगड साईडला काढून बघूया आपण. फक्त मारू नका त्याला, मारू नका. अरे टाकू नका, तो पळाला तिकडे. कुठे गेला? साप नसेल. हा, तो बघा. खेकडा पकड. हा, इकडे दाखव. डेंगा गेला. फोडला. अरे डेंगा काढले त्याचे. साप आणि खेकडा दोन्ही दिसले आम्हाला इथे. हे जे नांगे तुटले ऍक्च्युली पकडताना ह्याला. पुढे जाऊन ह्याला सोडूया आपण. आता अजून खेकडे भेटतील मला असं वाटतं मला. सापात खेकडा बाहेर. हा साप तर नकली होता. आमच्या आयुष्यातले साप लय आहेत. सांप को इतना अच्छा फेस दिया है, देख ना. खेकडा पकडलाय. वरनं त्याची कवची नरम आहे. मला वाटतं त्यांनी ते जे ओरिजिनल कातडी काढून टाकले बघा. एक पकडून करणार काय रिलीज. हे घ्या, जा बाबा जा, तुझे नांगे येतील, पुन्हा जन्माला येतील तुझ्या नांगे. इथनं रस्ता, तिकडे कोणतरी पोरं भेटलेली, ते बोलले की रस्ता ह्या साईडला नाही आहे ॲक्च्युली, दुसरीकडे नाही, इथनं रस्ता आहे. तर त्यांच्या पाठी आम्ही तर बघूया. मजा तर येते भाई. एक साप दिसला, असे तर रोज दिसत असतात. इथे चढण खूप आहे, म्हणजे दुसऱ्याच रस्त्यावरनं आलो आहे आम्ही असं मला वाटतं. पण आहे वाट आहे इथे ॲक्च्युली. सो इथनंच सगळे जात असतील मला असं वाटतं. दमलो रे एवढ्यातच. बस हवा निकल गई. बघा इथून किती खाली आहे बघा. खालून आलो आम्ही. पण मजा येते भाई. तुम्ही आलात ना, एकदम सिंपल आहे जागा. रस्त्यावर गवत नाही, तो रस्ता जायचा आहे वरती. ठीक आहे. ॲक्च्युली आम्ही अर्ध्या रोड क्रॉस केला आहे. रोड बोलतोय, डोंगर क्रॉस केला आहे आणि दम लागला आहे भरपूर. आता जो तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे मी अर्धवट, आता वरती जाऊन तर वेगळाच असेल, पण अर्धवट आहे तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला. कसला भारी मी स्टेबल उभा राहतो. ठीक आहे बघा. त्याच तुम्हाला विश्वास नाही होणार, पण हे भांडूप आहे. हा माझ्या मागचा व्ह्यू बघू शकता. हे ऐरवली साईट आहे. हां, हे ऐरवली साईट आहे. आणि ह्या साईडला खूप छान वातावरण बघा. तलाव वगैरे. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे पाणी.
पिण्यासाठी आम्ही एक चुकी केली, प्यायला पाणी नाही आणलं, तर लई दम लागलाय. आता एक एक स्टॉप घेऊन आम्हाला जावं लागेल. हो, तुम्हालाही यायचं असेल ह्या व्हिडिओच्या मार्फत, तुम्ही व्हिडिओ बघून एकदा आतमध्ये शिरले ना, आपोआप रस्ता भेटतो. आम्हाला पण ॲक्च्युली माहीत नाही आहे काय, पण आपोआप रस्ता भेटतो. हे असे जिथे गवत नाही उगत तो रस्ता असतो समजा, ठीक आहे. सो तुम्ही पण येऊ शकता. मजा तर भरपूर येतो, दम लागतोय. फक्त येताना पाणी घेऊन या भाई, आम्ही चुकी केली, पाणी नाही आणलं. पुढे भरपूर काय काय बाकी आहे भाई. आम्ही डोंगर वगैरे चढलो, खूप वरतीपर्यंत आलो, पण आम्हाला जिथं जायचं होतं वरती येऊन समजलं काही मुलं भेटली आणि आम्हाला जिथं जायचं होतं ॲक्च्युली ही जागा ती आहेच नाही. त्यामुळे बघूया आता पुढे असंच चाललोय. काय हा हरिण दिसलं एक, बरं झालं काहीतरी दिसलं भाई. एक साप दिसला, एक हरिण दिसली, एक खेकडा दिसला. हरण दिसलेलं, हरिण की सांबर बोलतात त्याला. सो ते आमचा आवाज ऐकलं आणि पळून गेला. एकच होता. हे हरणाची लेंड, हे बघा इथे दिसत. सो आजसाठी एवढंच. खूप मजा केली आम्ही तिकडे जाऊन आणि खूप फिरायसारखं होतं. आणि तुम्हाला जर जायचं असेल तर स्वतःच्या रिस्कवर जायचं, कारण की काही गोष्टी सांगितल्या तिथे की पकडतात वगैरे. आम्हाला तर अजून केलं नाही, पण तुम्ही जाणार तर तुमच्या रिस्कवर, ठीक आहे. बाकी फिरायसारखी जागा आहे, खूप प्रचंड भारी जागा आहे ती. आणि पाऊस जर पडला, पावसाचीच कमी होती, बाकी कसलीच कमी नव्हती. खूप मजा आली आम्हाला. आणि माझं इंस्टाग्राम हँडल सुद्धा आहे मयूर पुडेकर _13. सो इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा आणि यूट्यूबला सुद्धा मला सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. बाकी सिनेमॅटिक शॉट बघा आता तुम्ही.